प्रभाग क्रमांक 22 अ शिवगंगा नगर बारकूचा पाडा परिसरातून सुजाता दिलीप भोईर यांचा दणदणीत विजय झाला असून त्या भरघोस मतांनी विजयी झाल्या आहेत। सुजाता भोईर यांनी मानले सर्वांचे आभार। काल एवढा मोठा विजय तुम्ही आज खेचून आणला आहे, काय सांगाल? सर्वप्रथम सर्व माझ्या नागरिकांचा ज्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला आणि खरंच मी माझ्या नागरिकांच्या विश्वासावर खरी ठरणार आणि मला खूप आनंद आहे की आज माझा नाही माझ्या जनतेचा विश्वास आज खरा ठरला आहे की त्यांचा विजय आहे हा, कारण की त्यांचा विजय म्हणजेच माझा विजय आहे। कारण की मी नगरसेवक म्हणजे ते नगरसेवक, कारण की त्यांनी आज दिलेला मला प्रेम हा कधी संपूच शकत नाही। तुम्ही बघितलं असेल की माझी जनता एवढा त्यांचा विश्वास माझ्यावर ना असं अटूट म्हणजे मला कधी वाटलंच नाही ही निवडणूक आहे म्हणून। आपल्यांचा प्रेम म्हणजे सगळ्यांचा आशीर्वाद देताना म्हणजे असं, म्हणून मी सर्वांना धन्यवाद देणार आणि भारतीय जनता पक्षाचा ज्या माझ्या नेत्यांचा ज्या वरिष्ठांचा माझ्यावर जो विश्वास आहे खरी मी म्हणजे त्यांच्या विश्वासाला आता खरी ठरणार आहे, कारण की त्यांनी मला आज कामाची जबाबदारी आणि माझं जे काम आहे तेच पूर्ण करणार आहेत। म्हणून मी सर्व बोलतात ना की नगरसेवक बनवायला ही खूप मेहनत लागत असते, तेव्हा माझ्या घरच्यांचा कुटुंबाचा माझा पूर्ण पाठिंबा माझ्या नवऱ्याचा असेल, माझ्या नातेवाईकांचा असेल, सगळ्यांचा आणि माझी जी 22 क्रमांक पॅनलची जी जनता आहे त्यांनी जो प्रेम दिला आहे आणि म्हणून सगळ्यांची साथ असली ना, एकजुटीची ताकद आज कळली असेल का सगळे साथ असले ना तर सगळं नक्कीच विजय असतो आणि तो माझा निश्चित विजय मला माहीत होता, कारण की सर्व माझं कुटुंब आणि माझे सर्व जनता माझ्यासोबत होती। म्हणून मी खूप खूप शुभेच्छा देणार। धन्यवाद। बरं, तुम्ही एक वचननामा दिलेला आहे, त्या वचननाम्याची पूर्तता कशा पद्धतीने करणार? नक्कीच आता जनतेने मला प्रश्न विचारायचे आहेत, समस्या विचारायच्या आहेत, मी त्यांच्यामध्ये खरी ठरणार आहे, कारण की मला विश्वास आहे मी नक्कीच तो त्यांनी जो काम सांगितलं। पहिला प्रश्न तर माझा पाण्याचा आहे आणि आता मी उद्यापासून तेच कामाला लागणार आहे, पाण्याचा प्रश्न सोडवायला, कारण की आज जिंकली उद्या नळाला पाणी येईल असं नसतं, त्याच्यासाठी खूप प्रोसिजर असते, खूप प्रक्रिया असते, पण मी नक्कीच माझा हा प्रश्न आहे ना तो सॉल्व्ह करणार आहे आणि मी बोलून दाखवते की मी करून दाखवणार आहे, कारण माझ्या जनतेला माझा विश्वास आहे की त्यांना वाटेल सुजाताताई काम करू शकते। धन्यवाद।